नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहत आहात सह्याद्री दर्पण. आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करतोय. तो व्हिडिओ पहिला बघून घ्या. ज्वलंत विषय आहे, फार महत्त्वाचा विषय. गाड़ी से जा रहा है कि बस से जा रहा है? गाड़ी से ही जाके वो हा पहिला व्हिडिओ. हा व्हिडिओ खोपोली गॅस कंपनी अर्थात आपल्या खोपोलीमधला आहे. देशभर आणि महाराष्ट्रभर गॅस, सगळेच गॅसवर आहेत. गॅस हा आता चिंतेचा विषय बनलेला आहे. आणि अशी काय परिस्थिती कोरोनामध्ये सुद्धा झाली होती, अशी परिस्थिती ह्या गॅसवरून झाली आहे. गॅसची टंचाई, गॅसचा तुटवडा, त्यात ते बुकिंगसाठी लागणारं रिप्लाय येणं नाही, म्हणजे मेसेज जो येतो त्यानं आता OTP कंपल्सरी केलं आहे, त्याशिवाय गॅस देत नाही. त्यात 21 दिवस होते, आता 25 दिवस झालेत, कोण म्हणतो 30 दिवस झालेत. असा गॅसवरून प्रचंड महाराष्ट्रभर, देशभर प्रचंड गोंधळ आहे. विशेषतः घरगुती गॅसची सगळ्यांना चिंता आहे. आणि आता गॅसशिवाय सगळे काय विशेषतः मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या शहरांमध्ये सगळेच आता गॅसवर आलेले आहेत. आणि गॅसवर आले याचा डबल अर्थ आहे. एकतर गॅस हा आपल्याला रोजच्या आपल्या आहारासाठी हा गॅस प्रचंड महत्त्वाचा आहे. आहाराच्या पलीकडे देखील गॅस लागतो, म्हणजे गिझरसाठी वगैरे यासाठी लागतो आपल्याला गॅस. आणि विशेषतः हा जरा डोमेस्टिक विषय, म्हणजे घरगुती. परंतु ह्याच्याही पलीकडे हॉटेल लाईन असेल, वेगवेगळे उद्योग क्षेत्र असतील, याच्यामध्ये देखील गॅस हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आता झालं असं, मागच्या शुक्रवारपासून ह्या गॅसवरून प्रचंड रणकंदन माजलंय. आणि गॅसची टंचाई, गॅसचा होणारा पुरवठा, याच्या प्रचंड अशा त्रुटी, प्रचंड असा गोंधळ सुरू झालेला आहे. आणि लोक सगळी चिंतेमध्ये गेलेली आहेत. आता देश, महाराष्ट्र सोडून द्या, आपण आपल्या खोपोलीपुरतं बघूया. मी आज खोपोली गॅसच्या कंपनीचे जे व्यवस्थापक आहेत, मालक आहेत, जे डायरेक्टर आहेत, त्यांच्याशी आज बोललो, भेटलो, त्यांची परिस्थिती जाणून घेतली. आपल्या खोपोलीमध्ये रोजचा जो कन्झम्पशन होता, रोजचा जो वापर होता, रोजचा जो त्यांना येणारा जो पुरवठा होता, जो कंपनीकडून, थोडक्यात बॉटलिंग कंपनीकडून जो गॅसचा जे बाटलं येतं, थोडक्यात आपल्या भाषेत, तो आजही येतो, तितकाच येतो. तेवढा पुरवठा खोपोलीमध्ये होतो. खोपोलीमध्ये घरगुती गॅसची अडचण अजिबात नाही आहे. ठीक आहे, आता ऑफिसमध्ये लोक पॅनिक झाल्यामुळे गर्दी आहे, किंवा मेसेज, काही लोकांना OTP लागतं, त्याला मेसेज आले नाही, त्याच्यामुळे गर्दी होते ऑफिसमध्ये. परंतु खोपोलीची परिस्थिती ही सर्वसाधारण आहे. गोंधळासारखी परिस्थिती खोपोलीमध्ये नाही आहे. आणि खोपोली गॅस कंपनीचे जे काही ओनर आहेत, साखरे कंपनी, यांनी देखील अतिशय, तिथला स्टाफ, ते देखील अगदी सामंजस्य भूमिका आणि सगळ्यांना सहकार्य होईल, घरगुती गॅससाठी कोणाची अडचण होणार नाही, याची प्रामुख्याने दखल इथे लोक घेतात. आणि आता झालं असं, घरगुतीसाठी कोणाला गॅस ते लोक नकार देत नाहीत. तुमची बुकिंग असेल, तुम्हाला मेसेज आला असेल, तर तुम्हाला गॅस हा नक्की मिळणार. हे तुम्हाला मी देखील खात्री देतो. आणि खोपोली गॅसच्या वतीने देखील सगळ्यांना तो एक मेसेज त्यांनी दिला आहे की आम्ही तुम्हाला गॅस देणार. तुम्ही OTP आम्हाला दिला तर आम्ही तुम्हाला नक्कीच गॅस, तुम्हाला तुमचा गॅस आहे हक्काचा, तो तुम्हाला मिळणार. आता अडचण अशी झालेली आहे, कमर्शियल जो वापरचा तो गॅस आहे, आता मोठे सगळे ज्यांचं काय छोटे छोटे वडापावची टपरी असेल, काही चायनीजच्या गाड्या असतील, किंवा अगदी डोमिनोज घ्या, मोठमोठे KFC, सगळे मोठमोठे ब्रँड, किंवा अगदी तो खालचा अगदी वडापाववाला देखील तुम्ही जर बघितला, ही लोक सगळ्यांना कमर्शियल गॅस लागतं. 5 किलो, तो 19, त्याच्या पुढचे सगळे किलोचे कमर्शियलचे एकही पुरवठा जो स्टॉक आहे, गॅस बाटला येत नाही. आता ही देशाची परिस्थिती आहे, राज्याची परिस्थिती आहे, खोपोलीची परिस्थिती आहे, जिल्ह्याची परिस्थिती आहे. कमर्शियल गॅसचा पुरवठा होत नाही. तो शासनाकडून बंद करण्यात आलेला आहे. काय तात्पुरत्या काळात तो बंद करण्यात आलेला आहे. शासनाचं धोरणच हे आहे की घरगुती गॅससाठी कोणालाही अडचण झाली नाही पाहिजे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, स्थानिक प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन,
घरगुती गॅससाठी कोणाची अडचण झाली नाही पाहिजे, त्यांना तो मिळलाच पाहिजे. परंतु कमर्शियल गॅस जो काय स्टॉक यायचा तो सगळा आता बंद झालेला आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कालपर्यंत ज्यांच्या दुकानासाठी व्यावसायिक गाळ्यांसाठी जो काय त्यांना जे काही पदार्थ बनवण्यासाठी हॉटेल लाईनसाठी जेवढा स्टॉक होता तेवढा ते वापरू शकतात. संपल्यानंतर मिळेल याची खात्री देता येत नाही. त्याच्यामुळे आता आजही तुम्ही खोपोलीत काही खाऊ गल्ल्या बघा, काही दुकानं बंद आहेत. मी याची पाहणी केलेली आहे. तुम्ही पाटणकर चौकातल्या काही खाऊ गल्ल्या बघा, दुकानं बंद आहेत. त्याला कारण तेच आहे, गॅसच नाही आहे. कसं का ते पदार्थ बनवणार आणि गिरायकाला ते देणार तरी काय बनवून, अशी अवस्था बनलेली आहे. परंतु लोकांमध्ये पॅनिक सिच्युएशन आहे, लोक घाबरलेली आहेत, हे देखील खरं आहे. आणि लोक चिंतेमध्ये आहेत. आणि काय वापर तितका आता होतोय, पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. आता गॅसचा वापर देखील होतोय, आता तो होणारच आहे. तो काय त्याला काय कोण रोखू शकणार नाही. त्याच्यामुळे खोपोलीची नेमकी परिस्थिती काय आहे, म्हणून आज खोपोली गॅस कंपनी, त्यांचे प्रमुख, तो स्टाफ, व्यवस्थापक, मालक कंपनी सगळ्यांना भेटलो आणि त्यांनी खोपोलीकरांना देखील आश्वासित केलं आहे की खोपोलीकरांनो, तुम्ही चिंतेत काळजीत राहू नका. तुम्हाला मेसेज आला असेल, तुम्ही 21 दिवसानंतर तुम्ही गॅस नंबर लावला असेल, तुम्हाला मेसेज आला असेल, तुम्हाला OTP तुमचा नक्की येईल. तो आला, तुम्ही आमचा गॅस तुमच्या घरपर्यंत पोहोचेल. तो OTP द्या, तुम्हाला गॅस मिळून जाईल. घाबरू नका, पॅनिक होऊ नका, काळजी करू नका. विशेषतः घरगुती वापरासाठी जो गॅस वापरतो त्यांच्यासाठी ही सूचना आहे खोपोली गॅसच्या वतीने. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे आणि सामंजस्यप्रमाणे अगदी सगळी भूमिका त्यांनी लोकांना सहकार्य कशा प्रकारे केलं जाईल अशी भूमिका खोपोली गॅस कंपनी यांनी आपल्या माध्यमासमोर बोलताना व्यक्त केलेली आहे. परंतु कमर्शियल जो गॅसचा वापर आहे किंवा जो काही पुरवठा जो होतो त्यांच्याकडे येत नाही, तर ते तरी काय देणार. ठीक आहे, इथला का खोपोलीचा विषय नाही, हा अगदी देशाचा, राज्याचा सगळा विषय, मोठा विषय आहे. त्याच्यामुळे कमर्शियलची जी परिस्थिती मोठमोठ्या मुंबई, पुणे सगळ्या आपण शहरामध्ये बघतो, तशीच परिस्थिती खोपोलीमध्ये देखील झालेली आहे. अशी सगळी अवस्था आहे. ह्या गॅसवर खोपोलीकर आहेत, आपण बोललं पाहिजे. आणि विशेषतः नाजूक विषय आहे, म्हणून विशेषतः महिलांसाठी देखील मी एक आवाहन करतो की काळजी घ्या. आपले दिवस किती होतात आणि वेळेत त्याची नोंदणी करा. काही त्रुटी त्याच्यामध्ये देखील आहेत. काही लोक म्हणजे त्या जो काय नंबर त्यांचा आहे गॅस बुकिंगचा त्याच्यावर फोन लावतात, परंतु मेसेज रिप्लाय येत नाही. ती देखील अडचण आहे. आता ती देखील अडचण इथली लोकलची नाही आहे, ती देखील तो एक सेटअप आहे. त्याच्यामुळे ती देखील शासनाने त्याची दखल घ्यावी. तो देखील विषय शासन पातळीवर सोडेल, मोकळा केला जाईल. परंतु काळजी घ्या, वापर करा. परंतु जितकं आता बचत करता येईल, कारण दिवस थोडेसे कठीण आहेत. ह्या कठीण प्रसंगातून आपल्याला सगळ्यांनाच, देशाचा विषय असल्यामुळे सगळ्यांना आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. वापर जितका थोडाफार कमी करता तितका करा, परंतु ह्या गोष्टीच्या काळजी घेतल्या पाहिजेत. आणि परंतु व्यावसायिकांचे कंबरडे यात मोडले जातील एवढं मात्र खरं आहे. की त्याचं पोटच त्याच्यावर आहे. विशेषतः काही खानावळ झाल्या, काही आपण म्हणतो ना, काही लोक फास्ट फूड खातात. अगदी इतका मोठा इम्पॅक्ट पडला आहे की इंडस्ट्रीमधल्या कॅन्टीन्स बंद आहेत, काही बंद पडायच्या मार्गावर देखील आलेले आहेत. कमर्शियल गॅस मिळत नाही, अशी अवस्था होऊन बसलेली आहे. आणि सगळीकडची परिस्थिती आहे. आज मोठमोठे ब्रँड, आज खोपोलीचं डोमिनोज बघा, मला असं वाटतं की ते एखाद वेळेला बंद असू शकतं. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण कमर्शियल गॅसच नाही, काय करणार. परंतु घरगुती गॅस हा तुम्हाला नक्की मिळेल. आणि एक त्यातल्या त्यात चांगली बाजू, महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी आपल्याला जो खोपोलीसाठी विशेषतः म्हणजे रायगड जिल्ह्यासाठी तो डिस्ट्रीब्यूट व्हायचा, त्या काय आपण म्हणतो आपल्या औषध बाटले, जो गॅस यायचा, गॅसचे जे सगळे यायचं मटेरियल, ते सगळं अलिबाग, उसर या ठिकाणी त्यांचा तो प्लांट होता शासनाचा. परंतु आता तो प्लांट बंद आहे. आणि आता नवीन प्लांट आत्ता नाही झालं, पूर्वीच झालेलं आहे. आपल्या पातळंगा MIDCमध्ये आता ही फिलिंग, बॉटलिंग जे सगळं होतं ते आता गॅसचा जो सगळा पुरवठा आहे तो पातळंगा MIDCमध्ये, तिथून आता आपल्याला खोपोलीपर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे आपल्या खोपोली गॅसच्या जे ओनर्स आहेत, श्री साखरे यांनी एक चांगली दक्षता आज घेतली नाही, पूर्वीच घेतलेली आहे. की त्यांच्याकडून स्वतःच्या काही ट्रान्सपोर्टच्या व्हेकल्स आहेत त्या त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि हे आत्ता नाही केलं, त्यांनी ह्याच्या आधीच केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या खोपोलीला
त्यांच्या स्वतःच्याकडून त्यांची गाडी जाते, त्या कंपनीची गाडी येईल, मग ते इथं गॅस पुरवठा होईल, अशी काय कुठली याच्यात ते थांबत नाही. त्यांनी स्वतंत्र यंत्रणा लावलेली आहे ट्रान्सपोर्टची. आणि तालुक्याच्या काही भागात देखील खोपोली गॅस कंपनी पुरवठा करते. तर तालुक्याच्या लोकांना देखील तो एक मोठा आधार होणारच आहे. आणि तालुक्याच्या लोकांना देखील चिंतेचा विषय नाही आहे. तुम्हाला तुमचा नंबर लावला असेल, तुम्हाला OTP येईल, तुम्हाला गॅस मिळून जाईल. 1-2 दिवस इकडे होते, पण तुम्हाला गॅस मिळून जाईल. घरगुती गॅस वाढवून चिंता करू नका, पॅनिक होऊ नका, मिळून जाईल. त्याच्यामुळे तो देखील त्याने आता पातांगा एमआयडीसीमधून आपल्याला इथं येतोय. पूर्वी अलिबागवरून ते सगळं मोठमोठ्या त्या सगळ्या ट्रान्सपोर्ट व्हायचं, परंतु आता आपला पातांगा एमआयडीसीमध्ये तो प्लांट असल्यामुळे इथूनच स्वतःचा ट्रान्सपोर्ट त्यांचा आहे. त्याच्यामुळे त्यांनी गाड्या त्या लावलेल्या आहेत. अशी परिस्थिती खोपोलीची देखील आहे. बोललं पाहिजे, पण काळजी घ्या. गॅसची परिस्थिती सगळे भयानक होऊ शकते. काय शासन तोडगा काढतो ते बघूया, परंतु सिच्युएशन खराब आहे, एवढं मात्र खरं आहे. तुम्ही सगळं बघताय माध्यमात काय काय गॅसवर, म्हणजे अगदी 20 बातम्या असतील तर त्यातल्या 15 बातम्या गॅसवरच आहेत. सगळे गॅसवर आहेत. काय काय करता येईल तेवढं जरा काळजी घ्या, इतकाच मेसेज आहे. मग खोपोलीकरांवर चिंता करू नका, काळजी घ्या. अशी सगळी गॅसची परिस्थिती आहे आणि खोपोली देखील गॅसवरच आहे. परंतु खोपोली गॅस कंपनीचं आपण कौतुक करू, कारण त्यांनी एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे आणि सगळ्यांना सहकार्य ते लोक करतात. हा एक मेसेज गेला पाहिजे यातून. त्यांचं देखील आपण कौतुक करतो.